जालना पालकमंत्री असे आजच्या मीटिंगला त्या ठिकाणी उपस्थित होते। दोघं VCवर होते, दोघं समक्ष माझ्या बरोबरच आहेत आणि विभागीय आयुक्तांनी अतिशय व्यवस्थितपणे औरंगाबाद शहराची माहिती औरंगाबाद शहराच्या आयुक्तांनी दिली, कोरोनाची माहिती विभागीय आयुक्तांनी 8 जिल्ह्याची दिली आणि 8 जिल्ह्याच्या कलेक्टरांनी 6 कलेक्टरांनी माहिती दिली। बीड कलेक्टरांची थोडीशी घरगुती अडचण होती, नांदेड कलेक्टर पोटनिवडणूक चालू असल्यामुळे त्यांना काही आज उपस्थित राहता आलं नाही, पण बाकीची माहिती अतिशय व्यवस्थित केंद्रेकर यांनी दिली। मी येताना मदत पुनर्वसनचे प्रधान सचिव असित कुमार गुप्ता आणि आमचे कृषीचे सचिव दौले या दोघांनाही घेऊन आलेलो होतो। आज सकाळी 2 तास बरेच तास मी आणि मुख्यमंत्री 11 ते साधारण 3-4 वाजेपर्यंत एकत्र होतो। बाळासाहेब थोरात पण आमच्याबरोबर होते आणि या संदर्भामध्ये बरीचशी चर्चा त्या ठिकाणी झाली। सध्या आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मराठवाड्यामध्ये कधी नव्हे एवढं मोठं संकट या सगळ्या पावसामुळे आलं आणि त्याच्यात दुर्दैव आत्ता देखील बंगालच्या उपसागरामध्ये नवीन कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि 17-18 ऑक्टोबरच्या दरम्यान त्याचा परिणाम आपल्याकडे दिसून येईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे। त्यामुळं मराठवाडा व मध्य महाराष्ट्र पुन्हा पाऊस येईल। त्यामुळं पीक काढणी करताना जिल्हाधिकाऱ्यांनी, तिथल्या पालकमंत्र्यांनी, तिथल्या कृषी अधिकाऱ्यांनी, जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी या सगळ्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे। याही सूचना आजच्या निमित्तानं दिल्या। सन 2021च्या खरीप हंगामासाठी 974 कोटी रुपये राज्य शासनाचा पहिला हप्ता मागील आठवड्यामध्ये विमा कंपन्यांना देण्यात आलेला आहे। केंद्र शासनाचा समरूप हप्ता प्राप्त होणं बाकी आहे। परवा दिवशी भागवत कराड हे मुख्यमंत्र्यांच्या बरोबर त्यांची मीटिंग झाली। मुख्यमंत्र्यांनी कराड साहेबांच्या पण लक्षामध्ये आणून दिलं, त्यांच्याकडेच हे विम्याचं काम आहे असं कराड साहेबांनी बोलून दाखवलं आणि त्यांना आम्ही सांगितलं की बाबा आम्ही जसा हप्ता देतोय तसा केंद्राने पण हप्ता द्यावा। 2-3 दिवसात कदाचित तो हप्ता प्राप्त होईल आणि तात्काळ नुकसान भरपाईचं वाटप करण्याच्या सूचना विमा कंपन्यांना दिलेल्या आहेत। विमा कंपन्या जरा टाळाटाळ करत होत्या कारण हे 2 पैसे जवळपास थोडे कमी 1000 कोटी आपले राज्याचे 1000 कोटी केंद्राचे असे जाणं त्या ठिकाणी बाकी होतं। मदत आणि पुनर्वसनच्या माध्यमातून अकृषिक नुकसानीसाठी 550 कोटी रुपये दिलेले आहेत। त्याच्यामध्ये घर, नंतर व्यापारी, मृत व्यक्ती, जनावरं इत्यादींना ते पैसे देण्याच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे आणि कृषीसाठी 385 कोटी रुपये दिलेले आहेत। आम्ही एक गोष्ट त्यांना सगळ्यांना सांगितलेली आहे की बाबांनो, तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण अडचण येऊन देऊ नका। निगेटिव्ह बॅलन्सवर देखील पैसे काढण्याची परवानगी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली आहे। त्याच्यामुळं ज्यांचे कुणाचे पैसे देणं बाकी असेल त्याच्यामध्ये ते निगेटिव्ह बॅलन्सवर पैसे काढू शकतात। हे सगळं ऐकत असताना खूप मोठ्या प्रमाणावर जमिनी खरडून गेलेल्या आहेत, पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। अजूनही काही काळ लाईटचे खांब पडले, तारा पडल्या, ट्रान्सफॉर्मर अडचणीमध्ये आलेले आहेत, तिथं पाणी झालेलं आहे। तिथं जर कुठल्या टीमला पाठवायचं म्हटलं तर ती टीम पण जाऊ शकत नाही कारण अजूनही शेतात पाणी आहे। आज पण काही जिल्हाधिकारी सांगत होते की आज देखील काही भागामध्ये पाऊस पडला, रोज पाऊस त्या ठिकाणी पडतोय। अशा प्रकारचं हे सगळं संकट आहे। हे सगळ्या संकटावर मात करण्याच्या दृष्टिकोनातून सध्याच्या टप्प्यामध्ये आम्ही NDRFचे जे नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे वाटप करायला सांगितलेलं आहे। पुढचं त्याच्यामध्ये काय निर्णय घ्यायचा त्याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आजच्या मीटिंगचा पूर्ण अहवाल मी सोमवारी मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहे। त्यावेळेस आम्ही सगळेच जण फायनान्स असेल, मदत पुनर्वसन असेल, कृषी असेल, आम्ही सगळेजण एकत्र बसून त्याबद्दलची चर्चा त्या ठिकाणी करू। आजच्या सगळ्या नोंदी मी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी करून घेतलेल्या आहेत। DPCचा निधी हा आम्हाला त्या आणखीच जास्त सोडा असं या सगळ्या पालकमंत्र्यांची मागणी आहे। तो पण निधी जास्त सोडण्याच्या बद्दल मी त्यांना म्हटलं की आता 30% तर तो 50% सोडण्याच्या बद्दलचा निर्णय आम्ही घेतो।
त्याचबरोबर कोरोनाच्या बद्दलचं पण काही मागची बिलं देणं बाकी आहे, अशा प्रकारचा मुद्दा इथं सांगण्यात आलेला आहे. आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये 50% NDRF मधला निधी सोडलेला होता. पुढचा पण निधी सोडण्याच्या बद्दलची नोंद आम्ही आजच्या बैठकीमध्ये घेतलेली आहे. ती आम्ही सोडण्याचं काम करू. हे झाल्यानंतर APC मधला अधिक 10% निधी हा आपल्या कोरोनाच्या कामाच्या संदर्भामध्ये त्या जिल्ह्यांना, म्हणजे आपल्या 8 जिल्ह्यांना नाही, राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांना देण्याच्या संदर्भामध्ये परवानगी ही देखील आमच्याकडनं दिली जाईल. हे पण मी आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. त्याचबरोबर खूप मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचं नुकसान झालंय, पुलांचं नुकसान झालंय, काही ठिकाणी तलावांचं नुकसान झालंय. हे तलावाच्या पार भरावच्या भराव त्या ठिकाणी वाहून गेलेले आहेत आणि ते प्रचंड नुकसान आहे. हा सगळ्या नुकसानीचा अंदाज अजून येईना, कारण मधल्या काळात तुम्हाला माहिती आहे की काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुका चालू होत्या, त्याच्यामुळे यंत्रणा त्याच्यामध्ये रेव्हेन्यू खात्याची अडकलेली होती. परंतु कृषी अधिकारी, तलाठी आणि त्याच्यामध्ये सिनियर मिनिस्टर अशोक चव्हाण साहेब आणि पलीकडचे मिनिस्टर शेजारच्या राज्यातले जलसंपदा अशी एक बैठक घेण्याच्या बद्दलचा निर्णय आजच्या बैठकीत घेतलेला आहे. जेणेकरून ही बहुतेक बैठक नांदेडची देगलूरची पोटनिवडणूक झाल्यानंतर त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यातून हे पोचमपाड प्रकल्पाचं बॅकवॉटरचं पाणी जसं सांगली आणि तिकडच्या भागामध्ये बॅकवॉटरचं पाणी येतं कर्नाटकच्या धरणाचं, तशा प्रकारे इथं पण हा मुद्दा त्या ठिकाणी प्रकर्षाने पुढे आलेला आहे आणि त्याचा फटका. धरणांची सगळी परिस्थिती मात्र 100% मराठवाड्यातली सर्वच्या सर्व भरलेली आहेत. ही फक्त समाधानाची बाब आहे, पण शेतकऱ्यांचं मात्र सर्व प्रकारच्या पिकांचं हातोहात नुकसान झालेलं आहे. हे पण आपल्याला नाकारता येणार नाही. आणि त्याकरता आम्ही काय करणार आहे, NDRFचा निधी, त्याचबरोबर आमच्या विमा कंपन्यांचा निधी आणि यंदा राज्य सरकारने निर्णय घेतलेला होता की जे पीक कर्ज खरीपाच्या करता शेतकऱ्यांनी घेतले त्याला 0% व्याज लावायचं. त्यांनी वेळेमध्ये परतफेड केली तर आता वेळेत तर परतफेड तो करूच शकत नाही, कारण त्याचं पीकच शेतामध्ये राहिलं नाही. तर ज्यावेळेस दुष्काळी परिस्थिती असते त्यावेळेस आपण कर्जाचं पुनर्गठन करतो आणि पुनर्गठन करून त्याला नवीन कर्ज घेण्याच्या करता पात्र ठरवतो. अशा प्रकारे काही निर्णय तो घेण्याची गरज आज तरी आम्हाला भासते. त्याबद्दलचा निर्णय आम्ही घेऊ. आज ओला दुष्काळ पण जाहीर करा असं राजेश टोपे जालन्याचे पालकमंत्री यांनी मागणी केलेली आहे. त्याच्याबद्दल पण मदत पुनर्वसन प्रधान सचिवाला सगळ्या काही गोष्टी म्हणजे माहिती घ्यायला सांगितलेलं आहे आणि ती माहिती घेऊन हा मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर निर्णय घेतला जाईल. मजुराच्या संदर्भामध्ये काय झालंय, आताच्या काळामध्ये आमच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दिवसभर मजुरीचं काम करणारा जो वर्ग आहे त्याला आता तिथं कामच नाही, कारण शेतामध्ये गुडघावर पाणी आहे. मग त्याचा रोजीरोटीचा प्रश्न काय. तर अशा प्रकारचं ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस राज्य सरकार बऱ्याचदा त्यांना धान्य उपलब्ध करून त्या ठिकाणी देतं. ज्यावेळेस अतिवृष्टी होती, काही भागात पाणी गेलं की आपण मध्ये बघा कोरोनाच्या काळामध्ये देखील जवळपास 3 ते 4 महिन्याचं धान्य आपण मोफत देण्याचं काम केलेलं होतं. तशा प्रकारे आपल्याला मराठवाड्याच्या बाबतीमध्ये जिथं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि जिथं मजुरांना आज कामच नाहीये अशा ठिकाणी हा निर्णय आम्हाला घेणं भाग पडेल. तोही निर्णय आम्ही सोमवार मंगळवार किंवा जास्तीत जास्त बुधवारी कॅबिनेटपर्यंत त्या ठिकाणी घेऊ. राज्य सरकारने नुकसानीचा अहवाल रिपोर्ट जो आहे केंद्र सरकारला दिलेला नाही आणि राज्य सरकारने आपला शेअर जाहीर केला नाही. त्यामुळे केंद्र सरकारला आपला वाटा किती द्यायचा हे अजून त्यामुळे विलंब होतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे NDRFचे नॉर्म पूर्ण देशामध्ये एकसारखे असतात. त्याच्यामध्ये हे असं जाहीर केलेलं नाही, असं होत नाही. आताच्या मीटिंगमध्ये एक गोष्टीचा निर्णय आम्ही घेतला आहे. उदाहरणार्थ बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी सांगितलं की आमची सगळे
सगळ्या प्रकारचे पंचनामे आमचे झालेले आहेत. आमचं त्या ठिकाणी निर्णय घेऊन आम्हाला मोकळं करा. तर मराठवाड्याच्या 8 जिल्ह्याची वाट न बघता ज्या ज्या जिल्ह्यांची पूर्णपणे माहिती येईल ते माहिती मंत्रालयामध्ये आल्यानंतर मदत पुनर्वसन खातं त्याची नोंद घेईल आणि ते जो काही आकडा सांगतील तशा पद्धतीनं आमचा वित्त विभाग तेवढा निधी त्या त्या भागामध्ये पाठवतील, त्या त्या जिल्ह्यामध्ये पाठवतील. दादा पंचनामे किती टक्के झाले असावे? दादा प्राथमिक नुकसान किती झालं असावं असा अंदाज आहे आणि पंचनामे किती टक्के झाले? साधारण मराठवाड्यापुरतं बोलायचं म्हटलं तर 48 लाख हेक्टर क्षेत्र मराठवाड्याचं आहे. त्याच्यात अंदाज असा येतोय 32 ते 36 लाख हेक्टर क्षेत्रापर्यंत नुकसान झाल्याची शक्यता नाकारता येत नाही असं केंद्रेकरांनी आणि त्या सगळ्या जिल्हाधिकारी पालकमंत्र्यांनी लक्षात आणून दिलेलं आहे. पण त्याचे पूर्ण आकडे हा अंदाज आहे. आता पूर्ण आकडे आल्यानंतर नाही तो वेगळा. त्यांनी सांगितलं किती लाख हेक्टरवर नुकसान झालं त्याच्या संदर्भामध्ये तो आकडा साधारण जर काढायचं म्हटलं तर एनडीआरएफच्या नॉर्मप्रमाणे 4000 कोटीपर्यंत जातो. पंचनामे किती टक्के झाले असेल दादा? पंचनामे मी सांगितलं ना, जिथं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या ते जिल्हे ते मतदारसंघ मागे राहिलेले आहेत. परंतु रोजच वेगवेगळ्या मंडळामध्ये पाऊस त्या ठिकाणी पडतोय आणि त्याच्यातनं प्रचंड अशा प्रकारचं कापसाचं, त्याच्यानंतर सोयाबीनचं, मकेचं, इव्हन तुमच्या मोसंबीच्या बागा, तूर, त्या सगळ्यांचं प्रचंड, इव्हन ऊस पण झोपलाय. अशा पद्धतीनं आजच्या मिटिंगच्या निमित्तानं या सगळ्यांनी लक्षात आणून दिले. घोषित करावं अशी मागणी होते. दादा 80% नुकसान सांगितलेलं पण पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना 15 ते 20% नुकसान असं लिहून देत आहे का. त्या संदर्भामध्ये केंद्रीय मंत्री भागवत कराड साहेबांशी स्वतः मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. भागवत कराड साहेबच एक डेलिगेशन घेऊन आलेले होते त्या दुसऱ्या कामाच्या करता. त्याच्यामुळं तिथं त्यांनाही सीएम साहेबांनी सांगितलेलं आहे आणि आम्ही आपला जो हिस्सा असतो राज्य सरकारचा, तो राज्य सरकारचा हिस्सा पीक विम्याचा आपण देतोय. आम्ही काही ठिकाणी थांबवलेलं आहे. त्याचं कारण मागचे पैसे त्या पीक विमा कंपन्यांनी दिलेले नाही. त्यामुळं हे पैसे आम्ही देतो, आमच्या शेतकऱ्यांचे पैसे तुम्ही द्या, ही भूमिका राज्य सरकारने घेतली. आता राज्य सरकारचे जवळपास 1000 कोटी, 900 वर काही म्हणजे 1000 कोटी रुपये आपण सोडलेले आहेत. आता केंद्राने 1000 कोटी सोडले तर शेतकऱ्यांचे पैसे तातडीनं विमा कंपन्यांकडे मिळायला मदत होईल. 4000 कोटीचं तुम्ही सांगितलं सर. पंचनाम्याच्या संदर्भातले आकडे आले तर आम्हाला केंद्राचे पैसे मिळण्याची वाट न बघता आम्ही काहीही त्या ठिकाणी करू. वेळ पडली तर काही प्रमाणात कर्ज काढू, परंतु मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला आम्ही कुठल्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडणार. ज्यांचं नुकसान ह्या आताच्या पावसामध्ये झालेलं आहे, मग मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल, कुठलाही भाग असेल तिथं कुठली अडचण आम्ही घेऊन. आता पॅकेजची मागणी होते आहे, काही त्या संदर्भात विचार करताय? मराठवाड्याला स्पेशल पॅकेज द्यावं या सगळ्या आपत्कालीन मध्ये मुख्यमंत्री इथं आले होते. मुख्यमंत्र्यांनी काही गोष्टी तिथं सांगितल्या. आता याच्याबद्दलचा संपूर्ण आढावा मी आज घेतलेला आहे आणि मी मुंबईला गेल्यानंतर या संदर्भामध्ये आम्ही सगळेजण एकत्र बसून त्याबद्दलचा अंतिम निर्णय घेऊ. आता ज्या ज्या गोष्टी करायचं ठरवलेलं आहे त्या सगळ्या आपल्या लक्षामध्ये आणून मी दिलेल्या आहेत. इतर पण बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, परंतु आता मी सगळ्यात सांगत बसत नाही. पण निश्चितपणे सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस या तिन्ही पक्षांनी जे काही दिल्लीच्या परिसरामध्ये शेतकऱ्यांना चिरडण्याचं काम केलं त्याच्याबद्दलचा निषेध म्हणून, असं देशाच्या इतिहासात कुठं घडलेलं नव्हतं की गाड्या घालून फार शेतकऱ्यांना आता चिरडायला लागले. 10 महिने शेतकरी तिथं संप करतायत तरी देखील तिथं लक्ष दिलं जात नाही आणि लक्ष द्यायचं, चर्चा करायची बाजूलाच राहिलं. आता त्यांना फार मारून टाकण्याचं जे काही कृत्य झालेलं आहे त्याच्या निषेधार्थ आपण महाराष्ट्र बंद केलं.